सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, अर्थातच टीम जुळेवाडी या संघाकडनं. आणि महत्वाची उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी जरूर पाहायला मिळते. बाबूराव बोरगे साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच त्यांची प्रमुख उपस्थिती आजच्या या पहिल्या दिवशी मात्र जरूर पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि श्री बाळेश्वर चषक यांच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय, मॅच होईल ऑन, गेम ऑन. पहिला बॉल टाकण्यासाठी सज्ज होतोय विशाल आणि त्याच्या विरोधात पहिला बॉल फेस करेन शैलेश. लेट्स प्ले. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिलाच बॉल स्विचिटचा फटका खेळायचा होता, अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये अडवण्याचा प्रयत्न, वेगाने ही रन कंप्लीट करण्यामध्ये यश येते. पहिली धाव, पहिलं अकाउंट, पहिली रन मात्र कंप्लीट होते. खातं उघडलं जात आहे टीम जुळेवाडी या संघाचं. यावेळेस हलकासा फ्लिप करण्याचा प्रयत्न होता, लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती मात्र जरूर ऍड होईल. हलकासा शरीराचा वेध घेणारा हा बॉल अगदी चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. लेग बायच्या स्वरूपात मात्र ही धाव धावफलकावरती नक्कीच ऍड होते. दोन बॉलचा खेळ इथे समाप्त होत असताना मात्र पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 2. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये अगदी खूप चांगली क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीस नक्कीच पाहायला मिळते. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत सातत्याने मात्र अनेक स्पर्धा पाहायला मिळतात. परंतु आज जर पाहायला गेलं तर स्वर्गीय कैलासवासी माननीय श्रीयुत नवनाथ भाऊ कोंडीबा बोरगे यांच्या स्मरणार्थ श्री बाळेश्वर चषक 2024 पर्व क्रमांक 3 या मैदानाच्या आतमध्ये संपन्न होत असताना मात्र पाहायला मिळतंय. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये पहिली लढत चला. बॉल नसेल भेटेल तर नवीन बॉल घ्यायचा आहे. चला जास्त वेळ खर्च करू नका, कारण चला पहिलीच मॅच आहे, 2च बॉल झाले, त्यामुळे नवीन बॉल घेतला तरी काही हरकत नाहीये. जास्त वेळ खर्च करू नका. 15 मिनिटाचा अवधी जर आपण पाहायला गेलं तर 9:25 हा सामना सुरू झाला. बिगिट करण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय, अगदी 30 यार्ड सर्कल मध्ये थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं. बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरला मात्र ट्रॅव्हल होतोय. दुसरी धाव कंप्लीट होते. तिसऱ्या धावेचा प्रयत्न इथे यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतोय. आणि ते चौकार आलाय. बॉल मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेने मात्र अडवलाय. अधिक यांच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळालाय. खूप चांगली सुरुवात स्टार्टअप देत असताना जुळेवाडी संघाकडनं हे दोन्ही बॅटर पाहायला मिळत आहेत. ओहो, या वेळेस मात्र खूप चांगला कमबॅक, पायावरती आदळलाय, शरीराचा वेध घेतलाय. खूप चांगलं कमालीचं कमबॅक या बॉलवरती मात्र विशाल यांचं मात्र पाहायला मिळतंय. कारण पहिलं षटक मधलं की पॉवर प्लेचं षटक पाहायला मिळतं आणि एक हाणामारीचं षटक. यावेळेस ऑन साइड ला दिशा दिली आहे, परंतु चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव मात्र मिळेल. जिथे मात्र पाहायला गेलं तर तुम्ही जर या मैदानाचा भौगोलिक अभ्यास जर केला असेल तर मागील क्षेत्र हे संपूर्ण गोशांकी क्षेत्र आहे. तुम्ही कितीही मोठे फटके मारलेत तरी तुम्हाला एकच धाव मात्र जरूर मिळणार आहे. त्यामुळे फटके खेळायचेच असतील तर समोरच्या दिशेमध्ये खेळावे लागतील. आज नवनाथ भाऊ, चला पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅच साठी मात्र खूप वेळ जातोय. आयोजक टीम, आपण
चला बॉल नसेल भेटत तर अंपायर आपण दुसरा बॉल घ्या, कारण पहिलीच मॅच आहे, कारण वेळ खूप जातोय ऑलरेडी. आपल्याला ही मॅच सुरू करण्यासाठी, ही स्पर्धा सुरू करण्यासाठी खूप वेळ गेलाय आणि आजचा 16 टीमचा लॉट आहे, त्यामुळे लॉट्स आपल्याला आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचे आहे. त्यामुळे जास्त वेळ खर्च न करता मी विनंती करेन की आपण त्वरित मॅचला सुरुवात करा. यावेळेस मात्र पहा, हलकासा डी झोन मध्ये जात असताना हलकासा फटका खेळण्यामध्ये नक्कीच यश येते आणि पहिलं षटक इथे समाप्त होतंय. टीमची धावसंख्या 8 या धावसंख्येवरती पहिलं षटक समाप्त. नवीवाडी या संघाकडनं विशाल यांनी पॉवर प्लेचं पहिलं षटक P1 हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये धावा खर्च करत असताना टीम नवीवाडी संघ मात्र जाऊन पोहोचतोय 8 या धावसंख्येवरती. चला 15 मिनिटाचा अवधी आहे. टीम नवीवाडी अक्षय आलाय संघासाठी दुसरं वैयक्तिक पहिलं षटक. स्ट्राईकला मात्र पाहायला मिळतात शैलेश. अधिकच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला. इथे पायावरती आदळलाय. अगदी या शैलेशला वाटलं व्हाईट बॉल जाईल, परंतु प्रॉपर टप्प्यावरती बॉल रिलीज केलाय. टप्पा चांगला होता, खूप चांगला टप्पा इथे हाताळत असताना अक्षयला मात्र आपण पाहिलं पहिला बॉल डॉट बॉल आलाय. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न, हलकासा बॅटला ब्रश झालाय. हो झालाय. विकेट कीपर कुठलीही चुकी करत नाहीये. पहिला गडी मात्र गारद होतोय. पहिला धक्का, पहिला हादरा टीम जुळेवाडी या संघाला शैलेशच्या माध्यमातून मात्र लागतोय. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पाठवायचंय. वेळ 15 मिनिटाचा आहे. 15 मिनिटाच्या अवधीमध्ये तुम्हाला पहिली इनिंग संपवायची आहे, दुसरी इनिंग देखील 15 मिनिटांमध्ये संपवायची आहे. 9:25 मिनिटाला हा सामना सुरू झाला. आता 9:35 मिनिटं झालेत. 10 मिनिटाचा अवधी ऑलरेडी तुम्ही खर्च केलाय. फक्त तुमच्याकडे एक 5 ते 6 मिनिटं शिल्लक आहेत. या वेळामध्ये तुम्हाला ही इनिंग संपवायची आहे. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेचे काही नियम, अगदी कडक नियम आहेत. त्या नियमाचं पालन करणं तितकंच महत्वाचं आहे. कारण विनंती करेन की या नियमाचं कुठलंही उल्लंघन होणार नाहीये, त्याची दक्षता तुम्ही सर्व खेळाडूंनी मात्र घेतली पाहिजे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर नेट नंबर 3 मध्ये मात्र पाहायला मिळतोय सचिन. यावेळेस अगदी कट केलाय आणि बॉल मात्र डी झोन मध्ये जातोय. एकच धाव. बॅकफुटला येत असताना खूप चांगला कट त्याने एक कटर पाहायला मिळाला. कारण ज्या पद्धतीने मात्र सुरुवात टीम जुळेवाडी या संघाने केली, पहिल्या षटकामध्ये कुठेतरी मोठा फटका खेळून दिला नाहीये विशालने, परंतु दुसऱ्या षटकामध्ये जर पाहायला गेलं तर अक्षयने देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. यावेळेस मात्र ड्राइव्ह केलाय. ऑफ ड्राइव्हचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन रिजन मधून अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचतायत. फेकी केली गेली आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव. स्ट्राइक रोटेट होते. स्ट्राइक मात्र असेल आता अधिककडे. अधिकच्या बॅट मधून एक चौकार आला होता मग पहिल्या षटकामध्ये, आणि तोच मानस असेल कुठेतरी मोठी धावसंख्या उभारण्याचा अधिकचा. कारण ज्या पद्धतीची खेळी अधिकची आहे, अधिककडे लांबच लांब मोठेच मोठे षटकार चौकार मारण्याची क्षमता आहे, परंतु अक्षय त्याच्या विरोधात गोलंदाज पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र पहा फटका सजवलाय. अगदी मिड विकेटला क्लिअर करणारा हा आलाय. पहिला वैला या बाळेश्वर चषका मधला षटकार.
पहिला षटकार या स्पर्धेतला मात्र अधिकने ठोकलाय. अधिकडे क्षमता आहे. बॉटमचा खूप चांगला वापर. पुन्हा एकदा बॅकफूट, परंतु चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मात्र मिळेल. शेवटच्या बॉलवरती मात्र सिंगल आले. 2 षटक समाप्त आणि 2 षटकानंतर टीमची धावसंख्या 17 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचते. 17 ऑन स्कोर कार्ड टीम जुळेवाडी संघ. अंतिम षटक पहा. शेवटचे 4 मिनिटं शिल्लक आहेत. वेळ खर्च करू नका. अंतिम षटक. चला नेक्स्ट मॅच सळवे 11 सळवे आणि त्यांच्या विरोधात फिअरलेस फायटर कडवे बुद्रुक. आपण टॉस साठी तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस घेऊयात. अगू डब्याचा बॉल अगदी फटका जरूर खेळला गेलाय. सिंगलने मात्र स्ट्राइक रोटेट होते. पहिल्या बॉल मध्ये सिंगल आले. जेडी एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस पंधरापाना पहा. अगदी ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट पद्धतीने बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. काऊ कॉर्नर सीमा रेषा पार. चौकार. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये आउटफील्ड खूप फास्ट पाहायला मिळते. कारण अगदी बॉल वेगाने निघून चाललाय. याही वेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न, परंतु आता गतीमध्ये परिवर्तन केलं. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खालती राहिला. आतमध्ये वळणारा हा बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. डॉट बॉल आलाय, परंतु अधिकच्या पाठमधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. पुढे येऊन शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पाठला ब्रश झालाय आणि इथे कॉट बिहाइंड द विकेट. कमबॅक करत असताना इथे जेडी अधिकची विकेट मिळवली आहे. 1 षटकार चौकार त्याच्या विरोधात ठोकला होता, परंतु प्रतिउत्तर या बॉलवरती दिले आता जेडीने. अधिकला दुसरा धक्का आलाय टीम जुळेवाडी संघाला अधिकच्या माध्यमातून. आणि अधिकची जागा घेण्यासाठी इनेट नंबर 4 मध्ये दीपक आलाय. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 4 बॉलचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. अंतिम षटक. एक अनुभवी आणि लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं टीम जुळेवाडी या संघाकडनं दीपक दादा स्ट्रायकेनेटला मात्र पाहायला मिळत आहेत. शॉर्ट बॉल होता, पुल केलाय, शॉर्ट पुल, परंतु आल्या आल्या जावं लागेल माघारी. दीपक यांना मिड विकेटला पकडली आहे झेल. अगदी वेगाने मात्र हा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत आलाय. कुठलीही चुकी न करता त्याने आपल्या हातामध्ये ही कॅच मात्र घेतली आहे. आणि दीपक दादा यांना मात्र जावं लागेल माघारी डगआउटच्या दिशेने. आणखीन 1 विकेट मात्र जात असताना नवीन बॅटर इनेट नंबर 5 मध्ये सचिन आलाय. सचिन आसवले. अंतिम षटक आणि अंतिम बॉल. हॅट्रिकची संधी पाहूया. हॅट्रिकचा बॉल, हॅट्रिकचा बॉल ऑन साइडला टर्न केलाय, परंतु खूप चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी सूर मारून अडवण्याचा प्रयत्न, कॅच घेण्याचा प्रयत्न होता त्याचा. कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीचा खेळ जरूर पाहायला मिळाला. अर्थातच नवीवाडी या संघाकडनं खूप चांगला कमालीचं क्षेत्ररक्षण मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवलं होतं. कारण अंतिम आणि षटकामध्ये त्यांच्या माध्यमातून चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला देण्यात आलं. अर्थातच सन्माननीय आदरणीय
बाबूराव बोरगे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊयात आणि टॉस साठी या फिअरलेस फायटर कडवे बुद्रुक त्यांच्या विरोधात सळवे 11 सळवे या दोन संघांमध्ये मात्र होईल टॉस जिथे मात्र सोडले जातील लव जाधव सर. धन्यवाद. थँक्यू सो मच. चला दोन्ही टीम एका बाजूला सळवे 11 सळवे आयोजक आणि दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी फेअरलेस फायटर्स कडवे बुद्रुक. मी मान्यवरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बापू यांचा कटआउट सळवे गावचे अध्यक्ष प्रकाश सीताराम पवार साहेब यांचा कटआउट आपण पाहतोय. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करत आहोत. एका बाजूला सळवे 11 सळवे आणि फेअरलेस फायटर्स कडवे बुद्रुक. चला या दोन्ही टीमच्या कर्णधारांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. टॉस केला जाईल. अमर कदम कॉल करतील. स्विंग द कॉइन. छापा कॉल केलाय आणि छापा आलाय. थँक्यू सो मच. मी मान्यवरांचा आभार व्यक्त करेन. अभिनंदन कुमार अमर कदम टॉस जिंकलाय. स्वतः आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहात आणि ज्या प्रकारचं आपण आयोजन पाहतोय सामन्यासाठी तयार आहात? हा नक्कीच तयार आहोत. आणि टॉस जिंकला निर्णय काय असेल? फिल्डिंग. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस आपल्या विरोधात गेलाय, फलंदाजी करायची, 3 षटकांची लढत, काय माइंडसेट असेल? सध्या तर आम्ही 3 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त रनचा प्रयत्न करू 40+ आसपास. त्यानंतर मग बघू. आणि आजचा शनिवारचा दिवस आहे, अगदी कामाचा दिवस. स्क्वॉड आहे संपूर्ण? आहे. थँक्यू सो मच. मी दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देईन. मी मान्यवरांना देखील नम्र विनंती करेन सर आपण देखील आदरपूर्वक मुख्य व्यासपीठावर बसून घ्या. टॉस जिंकलाय टीम अमर कदम सळवे 11 सळवे आणि त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. धन्यवाद. मला नक्कीच आम्ही काही शुभ सन्मान करत आहोत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ पारितोषिक पुरस्कृत केले. श्री बाबूराव पांडुरंग बोरगे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन नामदेव कदम साहेब आपल्या शुभ हस्ते आम्ही हा शुभ सन्मान करत आहोत. मायेची आपुलकीची आणि सळवेकरांची जिव्हाळ्याची शॉल आणि सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ देऊन हा शुभ सन्मान संपन्न होईल ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ पारितोषिक पुरस्कृत केले. चला धन्यवाद. आपण ओव्हर झाल्यानंतर आपण सत्कार समारंभाकडे जाऊया. मॅचला सुरुवात झाली. सलामीची जोडी टार्गेट 25 धावांचं चेस करण्यासाठी राहुल आणि अजय. यावेळेस ऑन साइडला ऑन ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी केली गेली त्याच्या माध्यमातून आणि सिंगल आले. सिंगलच्या मदतीने मात्र टीमचं खातं ओपन होतंय, अकाउंट ओपन होतंय. पहिल्या षटकामध्ये सचिन आले P1चं पहिलं षटक हाताळण्यासाठी. पहिलाच बॉल त्याने फेस केला, पुल केलाय, परंतु पाहावं लागेल अंपायर डिसिजन येतोय डी झोन मध्ये. एकदा
हो यावेळेस शॉट ऑन पुल पुल होतोय सक्सेसफुल वंडरफुल पॉवरफुल श्री बाळेश्वर चषक षटकार. सात धाबा माफ करा 8 धावा झाल्यात. यावेळेस देखील खूप चांगला बॉल तिथे हाताळत असताना डी झोन मध्ये 1 धाव. 9 धावा धावफलकावरती लागतात. सकाळचं 17 आणि सकाळच्या 17 मधली पहिलीच मॅच आपण पाहतोय. 15 मिनिटाचा अवधी आणि यावेळेस खूप चांगला फटका इनसाइड आउट. बॉल मात्र निघून चाललाय अगदी कव्हर रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार येतोय. खूप चांगला स्ट्रोक अजयच्या बॅट मधून मात्र एक चौकार एक षटकार जरूर पाहायला मिळतोय. कारण पहिल्या षटकामध्ये धावा अगदी जमवल्यात आपल्या संघासाठी. येणारे 12 बॉल आणि आता 12 धावांची गरज. कारण टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 13 धावसंख्येवरती. 12 चेंडू 12 धावांची गरज. या षटकामध्ये कुठेतरी कमबॅक करणं महत्वाचं असेल. गोलंदाज मात्र पाहायला मिळतोय शैलेश. पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा वापर केला होता ऑन साइडला अगदी स्क्वेअर लेग रिजन मध्ये निघून चाललाय बॉल. 4 धावांसाठी चौकार येतोय. भव्य स्वागत पहिल्या बॉलवरती चौकाराने केलंय. आता राहुलच्या बॅट मधून हा चौकार पाहायला मिळाला. कारण अजयच्या बॅट मधून एक षटकार चौकार पाहिला. आता राहुलच्या बॅट मधून चौकार आलाय. खराब लाईन आणि लेन दिशेपासून कुठेतरी भरकटतोय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. कारण शेवटच्या मोमेंटला येऊन तुम्ही अशा चुका करणं कुठेतरी तुम्हाला धोकादायक ठरू शकतं. पुन्हा एकदा पहा आणखीन एक व्हाईट बॉल. हा एक्स्ट्रा धावा कुठेतरी रोखणं महत्वाचं असेल आपल्या टीमच्या विरोधात. कारण आता समीकरण जर पाहायला गेलं तर 19 धावा धावफलकावरती लागतात. यावेळेस खूप चांगला झेल इथे पकडलाय. अगदी हातामध्ये फेविकॉल चिटकवलाय तसा बॉल हा हातामध्ये चिटकलाय. ये फेविकॉल का जोड है छूटेगा नहीं. अगदी त्याला देखील माहिती नसेल की ही मी कॅच घेतली. 19 धावा झाल्यात आणि या समीकरण जर पाहायला गेलं तर येणारे बॉल 10 चेंडू आणि 6 धावांची गरज. 10 बॉल 6 धावांची गरज. नवीन बॅटर नेट नंबर 3 मध्ये देवा आलाय. सकाळचं 17 सकाळच्या 17 मध्ये आल्हादायी वातावरण आणि त्याच्यामध्ये मात्र सुरू असलेलं बाळेश्वर चषक 2024 पर्व क्रमांक 3 पहिलीच मॅच. 10 बॉल आता 6 ची गरज. टीमची धावसंख्या 19. अगू डब्याचा बॉल ड्राइव्ह करायचा होता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूप चांगला स्टॉप तिथे पाहायला मिळालाय. यावेळेस मात्र पहा इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न. नोमॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न थोडस फंगल पाहायला मिळालं. तिसरी धाव घेण्यासाठी मात्र जागा सोडली आहे. परंतु 2 धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 21 या धावसंख्येवरती. 21 21 धावा टीम नवीवाडी या संघाच्या मात्र पाहायला मिळत आहेत. इथे मात्र पाहायला गेलं तर खूप चांगला बॉल परंतु एक चिकी सिंगल. चोटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय अर्थातच 22 या धावसंख्येवरती. 22 बिग हिट आलाय. मोठा फटका षटकार आणि सामना फिनिश केलाय.
या षटकाराने मात्र विजयी षटकार आल्यानंतर टीम अर्थातच अष्टविनायक क्रिकेट क्लब नवीवाडी या संघाने मात्र हा सामना जिंकलाय. हाडलक बाडलक टीम जुळेवाडी संघ आज ताकद थोडीशी अपुरी पडली, ताकद थोडीशी कमी पडली, हरकत नाहीये. एकच स्पर्धा नाही, अजून बऱ्याच स्पर्धा आहेत, त्यामध्ये तुम्ही नक्की कमबॅक कराल याची अपेक्षा आहे. चला नेक्स्ट मॅच सळवे 11 सळवे आणि त्यांच्या विरोधात फिअरलेस फायटर कडवे बुद्रुक. आणि या मॅचचा हिरो प्लेअर ऑफ द मॅच अजय खांडेकर. आपण यायचं आहे आणि आपला प्लेअर ऑफ द मॅचचा किताब मात्र घेऊन जायचा आहे. अजय या.